अशा आम्ही तिघेजणी, आमची छोटीशी जिजा, असं आम्ही निघालो. PMTची वाट बघितली, PMTमध्ये बसलो आणि आलेले आहोत बघा दर्शनाच्या इथे. गेल्या वेळी जेव्हा आलो होतो अंगारकी चतुर्थीला तर खूप गर्दी होती आणि सकाळी आलो होतो पहाटे. तर म्हणलं आता लेट झालाय, 10-10:30 झालेले, तर बऱ्यापैकी गर्दी नाही आहे, लवकर दर्शन होईल असं वाटतंय. तर चला बघू पुढे. पहा, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. हे पहा लाईन, आता लाईनीला उभा राहतोय. आहे तशी बऱ्यापैकी गर्दी, आय थिंक 1 तास लागेल दर्शनासाठी. तर असं उभा राहत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत म्हणत 1 तास कसा गेला काही कळालं नाही रांगेमध्ये. तर अशी छान अशी जिजाची मस्ती, परत लहान मुलं, छोटी छोटी मुलं बाकीची पण लहान मुलं असतात, त्याच्यामुळे काही नाही एवढं वाटलं. तर चला, हे पहा इथून गार्डन दिसत होतं. तर जिजाची एकच हट्ट जिजाचा, मला गार्डनला जायचं आहे मम्मा, मला गार्डनला जायचं आहे. तर हे पहा शेवटी गाभाऱ्यापाशी पोचलो. छान असा झेंडा फडफडत होता. तर तिथेच मंदिरापाशी दुर्वा आणि एक गुलाबाचं फूल घेतलं गणपती बाप्पांसाठी. आणि आता निघालोत गाभाऱ्यात. गाभाऱ्यातला काही व्हिडिओ घेता येणार नाही. तर छान असं दर्शन घेऊन बाहेर पडलो. इकडे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे, तिथे म्हणजे बाप्पाला दर्शन घ्यायला मित्रांनो. आता जरा अंगण गाव गणपती आचुती आहे मिळताना आजच्याला गार्डन आम्ही जेव्हा केला आम्ही गार्डन आता त्याला मिळताना मी तुम्हाला गार्डन दाखवते. तर इथे तुम्हाला जिजाने सांगितलंच आहे आपण काय बघतोय. तर पहा इथं खूप छान असं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी असे सगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत आपले त्याचे स्टॅच्यू आहेत. आणि छोटंसं गार्डन देखील आहे, जिम, ओपन जिम जे असते ते देखील आहे इथे. मग आम्ही थोड्या वेळ थांबलो, बसलो मस्त असं. जिजाला खाऊ आणला होता तोही, तर तिला चारला आणि त्याच्यानंतर फोटोज काढले आणि निघालो आता माघारी. खूप छान वाटलं. गर्दी जास्त नसल्यामुळे लगेचच दर्शन झालं, 1 तासाभरात तर झालं. तर जिजानी पण छान असा एन्जॉय केला.